गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या पावसामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दिसून येत आहे। आपण पाहतो की सिंदखेडराजा तालुक्यातील या भागात पूर्ण शेताचे नुकसान झालेले आहे। शेतामध्ये पाणी साचले आहे। कालपासून सततधार पाऊस असल्यामुळे शेतातील पिकं जे सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर पिकं असतील रब्बीचे, ते सगळे पूर्ण टोटल पिकं जे आहेत ते सगळे पिकं खराब झालेले आहेत। पिकं काही ठिकाणी पाण्यामध्ये असल्यामुळे सर्व ते सडून राहिलेले आहेत। पण हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत। आता शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की आपल्या हातातलं आलेलं पीक आता हे गेलं आणि आता त्यानंतर पुढे काय, अशी वेळ त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे आणि सरकारने आता काय मदत करते याच्याकडे आपलं लक्ष लागलं आहे। आता आपल्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांना विचारू की तुमच्या शेतामध्ये एवढं मोठं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, आणखी इतर पिकाचं नुकसान झालं, काय मागणी सरकारकडे मागणी एकच आहे की आमच्या आता हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। तरी सरकार लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत द्यावी। त्यांचे ते पंचनामे, निकष, कोणती अटी शर्ती न लावता सरसकट सिंदखेडराजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना अशी भरघोस अशी मदत द्यावी। सरकार सातत्याने सांगते नेहमी की आम्ही भरघोस मदत देऊ, शेतकरी सातत्याने आश्वासन देते शेतकऱ्यांसाठी की नेहमी कर्जमाफी करू वगैरे। अद्यापर्यंत शेतकऱ्यांचे कुठे प्रश्न सरकारने सोडवले दिसत नाही दिसत। आमची एकच मागणी आहे सरकारला, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा। सिंदखेडराजा तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा हिरावून गेलेला आहे, तरी सरसकट सरकारनं ओला दुष्काळ तालुका घोषित करावा, हीच माझी मागणी आहे शेतकरी। तर हे आपल्यासोबत काही शेतकरी होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला हा ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी त्यांची भावना आहे। कॅमेरामॅन सुनील मी संजय जाधव, साम टीव्ही, सिंदखेडराजा, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।